हॅलो मित्रांनो, कसे आहात? आजचा आपला पुढचा बोर्ड प्रॉब्लेम होणार आहे. ओके, किती प्रॉब्लेम झाले ते तुम्हीच बघा. मी हळूहळू शिकवत जाणार आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही प्रॅक्टिसही चालू ठेवायची. काल परवाच मी बहुतेक बिल ऑफ एक्सचेंजचे बोर्ड प्रॉब्लेम दिलेले आहेत. रोज एक सोडवायचा आहे. कुठे काय अडलं तर नक्की विचार. ओके, पण मॅक्झिमम प्रयत्न करा की स्वतःचा प्रॉब्लेम स्वतःला सोडवता आला पाहिजे. कुठेही कॉपी वगैरे काही करू नका. अडत असेल तर नक्कीच मित्रमैत्रिणींना विचारा, पण उगाच काहीतरी दुसऱ्याने सोडवलं म्हणून स्वतः सोडवायचं नाही. आज आपण बघणार आहोत पुढचा प्रॉब्लेम. बघा, प्रॉब्लेम वाचतोय. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स ऑफ सुधाकर अँड प्रभाकर, you are required to prepare a trading account and profit and loss account for the year ended 31st March 2009. ओके, पार्टनर किती आहेत? 2 आहेत. काय नाव आहेत? सुधाकर आणि प्रभाकर. ट्रेडिंग आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड कधीचं करायचं आहे? 31 मार्च 2009. अँड बॅलन्स शीट ॲज ऑन डेट. बघा, इथेच देऊन टाकलेलं आहे. हेडिंग काय द्यायचं ते? ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st मार्च 2009 आणि बॅलन्स शीट ॲज ऑन डेट म्हणजे 31st मार्च 2009. आफ्टर टेकिंग इन टू कन्सिडरेशन द ॲडिशनल इन्फॉर्मेशन. ट्रायल बॅलन्स 31st मार्च 2009. ओके, बघा इकडे जो ट्रायल बॅलन्स दिला आहे तो कंबाईन ट्रायल बॅलन्स आहे, त्यामुळे खूप प्रिकॉशन घ्यायचं आहे. पण आपला नेहमीचा नियम डेबिटचं डेबिटला आणि क्रेडिटचं क्रेडिटलाच असणार आहे. पण अमाऊंट व्यवस्थित बघायचं आहे आणि पर्टिक्युलर्समध्ये कुठलं अकाउंट आहे ते सुद्धा व्यवस्थित बघायचं. ओके, आधी बघा प्रॉब्लेम वाचतो मी. ओपनिंग स्टॉक डेबिट साईडला दिसतोय 60,000. नक्कीच ट्रेडिंग अकाउंट डेबिटला येणार. सॅलरीज अँड वेजेस डेबिट साईड 4,500. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. कॅरेज 2,500. ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड. परचेसेस बघा, डेबिट साईडचं आहे ते परचेसेस आहे 60,000 ट्रेडिंग डेबिटला, आणि सेल्स आहे जे क्रेडिट साईडला 1,25,000 जे ट्रेडिंगच्या क्रेडिटला आहे. नेक्स्ट आहे बिल्स रिसिवेबल 600 रुपीज. बघा, डेबिटला आहे ते ॲसेट्सला येणार आणि क्रेडिटला आहे ते बिल्स पेएबल आहे 1,000 रुपये ते लायबिलिटीला येणार. ओके, नंतर आहे रेंट 3,500. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. नेक्स्ट आहे रिझर्व फॉर बॅड अँड डाऊटफुल डेब्ट्स 800 रुपये क्रेडिट साईडला, P&Lच्या क्रेडिट साईडला. सन्ड्री डेटर्स डेबिट साईडला 18,000 आहेत ते सन्ड्री डेटर्स आहेत ॲसेट्सला, आणि क्रेडिटर्स 16,000 आहेत जे क्रेडिट साईडला ते लायबिलिटीज. नेक्स्ट रिटर्न्स. बघा, इथे नुसते रिटर्न्स दिलेत. जे डेबिट साईडचे आहेत ते काय आहेत? सेल्स रिटर्न आहेत 1,000 रुपये ते सेल्समधनं मायनस करायचे, आणि क्रेडिट साईडला आहेत 500 रुपये ते आहेत परचेस रिटर्न, ते परचेसमधनं मायनस करायचे. हे आपल्याला समजलं पाहिजे. ओके, जर परचेस डेबिट साईडला येतो तर परचेस रिटर्न क्रेडिट साईडला. इथे क्रेडिट साईडला किती आहेत? 500 रुपये परचेस रिटर्न. जर सेल्स जर क्रेडिट साईडला येतो तर सेल्स रिटर्न ट्रायल बॅलन्समध्ये डेबिट साईडलाच दिलेलं असेल. ओके, ते किती दिलेले? 1,000 रुपये. ओके, हे लॉजिकली सॉल्व्ह करायचं. नेक्स्ट आहे मशिनरी ॲसेट्स. पुढे आहे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस P&L डेबिट. कॅश ॲट बँक 1,000 रुपये ॲसेट्स. बिल्डिंग 25,000 रुपये ॲसेट्स. ऑफिस एक्सपेन्सेस 2,700 रुपये P&L डेबिट. ॲडव्हर्टाइजमेंट फॉर 3 years 3,000 रुपीज P&L डेबिट. ही तिथल्या तिथे सॉल्व्ह करून घ्यायची ॲडजस्टमेंट आहे. बघा, 3 वर्षासाठी ॲडव्हर्टाइजमेंट किती आहे? 3,000 रुपये. तर एका वर्षासाठी किती? 1,000. आउटरला किती? 1,000 येणार. उरलेले जे 2,000 रुपये जे आहेत ते काय असणार आहे? प्रीपेड. करेक्ट, म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंटमधनं मायनस करायचं आहे आणि बॅलन्स शीटच्या ॲसेट्सला टाकायचे. नेक्स्ट ड्रॉइंग्स 1,000 आणि 1,500 कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला. सुधाकरच्या कॉलममध्ये 1,000, प्रभाकरच्या कॉलममध्ये 1,500 रुपये. कॅपिटल अकाउंट बघा, क्रेडिट साईडला सुधाकरच्या कॉलममध्ये 20,000 आणि प्रभाकरच्या कॉलममध्ये 15,000. ओके, पुढे आहे इन्शुरन्स. इन्शुरन्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. नेक्स्ट आहे रिझर्व्ह फंड. बघा, क्रेडिट साईडला
जसं आहे तसं उचलायचं आणि लायबिलिटी साईडला टाकून द्यायचं 21,600. ओके, क्लिअर झालं. सगळे घटक आपले ट्रायल बॅलन्सचे ट्रान्सफर झालेले, डेबिटचं डेबिटला, क्रेडिटचं क्रेडिटला. पुढे ऍडजस्टमेंटकडे जाऊया. आता माझी एक रिक्वेस्ट आहे की तुम्हाला प्रॉब्लेम तर प्रिव्हियस डेलाच मिळतोय, पण तुम्ही सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायच्या अगोदर ट्रेडिंग अकाउंट, PNL अकाउंट, पार्टनर कॅपिटल अकाउंट आणि बॅलन्स शीट हे आखून ठेवावं नेहमीप्रमाणे 2 पेजवर. राईट साईडला ट्रेडिंग आणि PNL आणि लेफ्ट साईडला कॅपिटल अकाउंट आणि बॅलन्स शीट. ओके, हे तुम्हाला सोडवता येईल. आणि माझा जेव्हा सेशन चालू असेल, माझं जेव्हा यूट्यूबला लेक्चर चालू असेल, त्याचबरोबर तुम्ही सुद्धा करून घ्या. बरोबर आहे की नाही? ओके, कुठे कुठे पॉज करा जोपर्यंत एंट्री होत नाही तोपर्यंत. अशी माझं रिक्वेस्ट आहे तुम्हाला. बघा जमतंय तर चांगली गोष्ट. ओके, आता येऊया आपण ॲडजस्टमेंटकडे. ॲडजस्टमेंट वाचतो. क्लोजिंग स्टॉक कॉस्ट 25,000, मार्केट व्हॅल्यू 30,000. आपण नक्कीच कुठली घेणार आहोत? विच एव्हर इज लोअर. इथे 25,000 क्लोजिंग स्टॉक आहे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. पुढे पार्टनर शेअरिंग प्रॉफिट आणि लॉस इक्वली. ओके, जे काय प्रॉफिट किंवा लॉस होत असेल ते इक्वली म्हणजे एकाच एकदम. पुढे आहे प्रीपेड इन्शुरन्स. इन्शुरन्सवर टिक करा. इन्शुरन्स किती आहे? 600 रुपये. इन्शुरन्सवर टिक करा. ओके, टिक करायचं म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला इन्शुरन्स लिहिताना आपण त्याच्या खाली इमिजिएटली एक ओळ जागा सोडायची आणि 600 रुपये इनर कॉलम द्यायचे. प्रीपेड इन्शुरन्स, इन्शुरन्समधनं लेस आणि ट्रेडिंग अकाउंट बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. पुढे चौथी ॲडजस्टमेंट. गुड्स कॉस्टिंग ₹3,000 वेअर डिस्ट्रॉइड बाय फायर. गुड्स जळालेला आहे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला, बाय गुड्स डिस्ट्रॉइड बाय फायर 3,000 आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू लॉस बाय फायर 3,000. ओके, सेपरेट ॲडजस्टमेंट आहे. आतापर्यंत ट्रायल बॅलन्सवर परिणाम करणारी ॲडजस्टमेंट कुठली होती? एकच अजूनपर्यंत आलेली आहे, प्रीपेड इन्शुरन्स. इन्शुरन्सवर टिक केलं. नेक्स्ट 5वी ॲडजस्टमेंट. डेप्रिसिएट मशिनरी 10%. मशिनरीवर टिक करा. 12,000 मशिनरी आहे. आणि दुसरं आहे बिल्डिंग. बिल्डिंगवर टिक करा. 25,000 बिल्डिंग आहे. मशिनरी आणि बिल्डिंगवर डेप्रिसिएशन आहे. रिस्पेक्टिव्ह ह्याच्यातनं डेप्रिसिएशन मायनस करायचं आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टाकायचं. ओके, नेक्स्ट आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. सॅलरीज 1,000. सॅलरीजवर टिक करा. सॅलरीज आहेत 4,500 रुपये. आणि रेंट 500 रुपये. रेंटवर टिक करा. रेंट ट्रायल बॅलन्समध्ये किती दिलेली आहे? 3,500. ओके, सॅलरीवर टिक करा. आउटस्टँडिंग आहे. रेंटवर टिक करा. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसची ॲडजस्टमेंट आहे. दोन्हीमध्ये ॲड करायचं. सॅलरी सुद्धा PNLच्या डेबिटला, रेंट सुद्धा PNLच्या डेबिटला. आउटस्टँडिंग ॲड टू एक्सपेन्सेस आणि बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. ओके, नेक्स्ट रिझर्व फॉर बॅड अँड डाऊटफुल डेब्ट्स 5% ऑन डेटर. सन्ड्री डेटर्सवर टिक करा. सन्ड्री डेटर्स आहेत 18,000 रुपये. ओके, त्याच्यातनं मायनस करायचं आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टाकायचं. ओके, बघा कुठले कुठले घटक परिणाम करतात. पहिलं आहे इन्शुरन्स. इन्शुरन्सवर टिक करा. त्याच्या इनर कॉलमला लिहून एक ओळ जागा सोडायची आहे. नंतर आहे मशिनरी, मग आहे बिल्डिंग, मग आहे सॅलरीज, मग आहे रेंट आणि मग आहे सन्ड्री डेटर्स. ओके, ह्या सगळ्या ट्रायल बॅलन्सच्या घटकांवर ॲडजस्टमेंट आहेत. इनर कॉलमला लिहायचं आणि ॲडजस्टमेंट करायच्या. ओके, क्लिअर? आता बघणार आहोत ट्रेडिंग अकाउंटला किती लाईन सोडायचे. बघा, पहिलं आहे ओपनिंग स्टॉक, कॅरेज, परचेस रिटर्न, त्याच्यानंतर आहे बस, नंतर आहे क्लोजिंग स्टॉक, गुड्स. म्हणजे एक 7-8 ओळी जागा, 7 to 8 लाईन्स. पर्टिक्युलरच्या खाली 8 ओळी जागा सोडा आणि 9व्या ओळीवर किंवा 10व्या ओळीवर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट लिहायला सुरुवात करा. लक्षात येत आहे ना? आपण मॅक्झिममच पकडलेले आहे. ओके, 8 लाईन्स इज सफिशियंट किंवा तुम्हाला वाटत असेल 9 लाईन्स इज सफिशियंट. पर्टिक्युलरच्या खाली ट्रेडिंग अकाउंट एकदम हेडिंगला जाणार.
नंतर मधल्या लाईनला पर्टिक्युलर्स येणार, त्याच्या खाली 8 to 9 लाईन सोडा आणि 10व्या ओळीवर किंवा 9व्या ओळीवर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट लिहायला सुरुवात करा. ओके, क्लियर झाला. चलो अभी इधर थोड़ा सा ब्रेक, उसके बाद मेरा आने वाला सेशन में अपन डायरेक्टली प्रॉब्लेम सॉल्व करेंगे. पण एवढीच रिक्वेस्ट आहे तुम्हाला, मी आता प्रॉब्लेम सॉल्व करायला जातोय, तुम्ही सुद्धा माझ्या बरोबरीनेच आता प्रॉब्लेम सॉल्व करा. एक्सेप्शन आहेत, कोणाकोणाचे कॉलेजेस आता चालू झाले, त्यांच्याकडे वेळ नसतं, त्यांनी ते सेशन बघा. पण एकदा ते बघितल्यानंतर सेशन बघू नका माझं पाहिजे तर, पण प्रॉब्लेम सॉल्व करायला लागेल. नंतर कुठे अडत असेल तर मग परत सेशन चालू करा माझं. कुठेतरी एका ठिकाणी अडतंय मग तिथे तेवढंच बघा, तेवढंच बघा. आता बऱ्यापैकी प्रॉब्लेम आपले 11वीला पण सोडून झालेत. आता बऱ्यापैकी प्रॉब्लेम मला वाटतं हा 5वा-6वा प्रॉब्लेम असावा, कितवा आहे तो नंतर बघूया. त्यामुळे तुम्हाला आता कळलेलं आहे की काय एक्झॅक्टली सॉल्व करायचं. जिथे कुठे अडतंय तेवढ्यापुरतीच ते सेशन आधी माझं पूर्ण बघा. ओके, पण जेव्हा प्रॉब्लेम सॉल्व कराल, एक तर माझं सेशन चालू असतानाच प्रॉब्लेम सॉल्व करा, किंवा कोणाला वेळ नसेल त्यांनी आधी सेशन बघा आणि नंतर जेवढं शक्य होईल तेवढं न बघता डायरेक्टली स्वतः प्रॉब्लेम सॉल्व करायला जा. जिथे अडेल तिथे डायरेक्ट मला रेफर करा. ओके, थांबा जरा.